देशभरामध्ये पाळणा जोजवून कृष्ण जन्मोत्सव साजरा। मथुरा वृंदांमध्ये भाविकांची अलोट गर्दी, तर आज सगळ्यांना दही काल्याचे वेध। दहीहंडी निमित्त मुंबई ठाणे परिसरात लाखो रुपयांचं पारितोषिक असलेल्या दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस रंगणार, तर गोविंदांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी मुंबई प्रशासन सज्ज। दिल्लीतल्या इंदिरा गांधी स्टेडियमवर श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्तानं दहीहंडी उत्सव साजरा। मथुरेमध्ये कृष्ण जन्माष्टमी निमित्त कृष्ण जन्मभूमी मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी। पाटण्यात जन्माष्टमी निमित्त इस्कॉन मंदिराला आकर्षक सजावट, दर्शनासाठी भाविकांची गर्दी। दादरमध्ये अमर सुभाष क्रीडा मंडळाकडून पाळणा जोजवून श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी, सोबतच थर रचून दहीहंडी फोडली। पुण्यात होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन 35 मंडळांचा एकच दहीहंडी साजरी करण्याचा निर्णय। लाल महाल चौकात दहीहंडीचं आयोजन, पुनीत बालन यांचा पुढाकार। मुंबईतील सांताक्रूजच्या गोविंदा पथकाकडून 7 थरांची सलामी देण्यात आली। विघ्नहर्ता गोविंदा पथकाची सांताक्रूजच्या राजाला सलामी देऊनच दहीहंडी साजरी करण्याची परंपरा। मुंबईच्या पश्चिम उपनगरात आमदार प्रकाश सुर्वेंकडून दहीहंडीचं आयोजन, शिवसेनेतील नेते देखील उपस्थित राहणार। मनोरंजन कार्यक्रमासाठी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांची विशेष कार्यक्रमस्थळी उपस्थिती राहणार। ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे आणि आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं ठाण्यात दिव्यांग मुलांकरता दहीहंडीचं आयोजन। गोविंदा गाण्यावर दिव्यांग विद्यार्थ्यांनी नाचण्याचा आनंदही लुटला। श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भंडाऱ्यातील अनेक घरात श्रीकृष्णाची प्राणप्रतिष्ठा। मोठ्या भक्तिमय वातावरणात मातीच्या सुरेख मूर्तींपासून तयार केलेल्या श्रीकृष्णाच्या मूर्तीची स्थापना। यवतमाळमध्ये हाती घोडा पालखी जय कन्हैया लाल की गजर करून श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा, तर अंकुश बघमारे यांच्याकडे श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त आकर्षक देखावे। धुळ्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून माहितीला काळे कारनामे अशी प्रतिकात्मक स्वरूपाची दहीहंडी। मवियाचं सरकार पाडून भाजपनं सामाजिक मर्यादांना तिलांजली दिल्याचाही आरोप। सिंधुदुर्गच्या मालवणमधील राजकोट किल्ल्यावर असलेल्या शिवरायांचा पुतळा कोसळला। पुतळा कोसळण्यामागचं कारण अद्याप अस्पष्ट। 4 डिसेंबर 2023 रोजी मोदींच्या हस्ते याचं अनावरण झालं होतं। दुर्दैवी अपघाताच्या कारणांचा त्वरित तपास करण्यासाठी राज्य सरकारने संबंधित तज्ज्ञांसह नौदलाकडून पथक नियुक्त। लवकरात लवकर पुतळा दुरुस्ती, पुनर्स्थापना आणि पुनर्स्थापित करण्यासाठी नौदलाची पावलं। शिवरायांचा पुतळा कोसळणं दुर्दैवी, पुतळा नौदलानं उभारला होता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। नौदलाचे अधिकारी राजकोट किल्ल्याला भेट देणार, शिंदेंची माहिती। मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून राजकोट किल्ल्यावर पाहणी। शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर चव्हाणांकडून पाहणी। राजकोट किल्ल्यावर पुतळा उभारला, त्यांच्यावर सुमोटो दाखल करण्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांचे आदेश। पुतळ्याच्या संपूर्ण कामाची आणि निगा राखण्याची जबाबदारी नौदलाची होती, चव्हाण यांची प्रतिक्रिया। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। या संपूर्ण प्रकरणामध्ये संबंधितांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती। शिवरायांच्या पुतळ्यासंदर्भात केलेला हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही। तातडीनं यावर कारवाई करून येत्या 2-3 महिन्यात पुन्हा शिवरायांचा पुतळा बसवण्यात येईल, मंत्री रवींद्र चव्हाण यांचं स्पष्टीकरण। राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा उभारण्याला प्राधान्य, पुतळा कोसळल्यानंतर मंत्री दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया। पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यासाठी घाई गडबडीत उभारलेला पुतळा कोसळला। आता शास्त्रोक्त पद्धतीने स्मारकाची पुनर्बांधणी करा। राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर संभाजीराजे छत्रपतींची मागणी।
राजकोट किल्ल्यावरच्या पुतळ्याचं कंत्राट ज्या कंत्राटदाराला दिलं होतं त्याला काळ्या यादीत टाका, सुप्रिया सुळेंची मागणी. शिवरायांचा पुतळा उभारण्याचं काम ठाण्यातील कंत्राटदाराला दिलं, त्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करा, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी. छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याची बातमी मनाला वेदना देणारी. 8 महिन्यांपूर्वी उभा केलेला पुतळा कोसळतोच कसा? महाराजांच्या नावानं मतं मागायची आणि मग टेंडर काढायची, राज ठाकरेंची टीका. महाराजांचा पुतळा बसवताना काळजी घेतली नाही, केवळ पंतप्रधानांच्या हस्ते पुतळा उभारायचा होता. जयंत पाटलांची प्रतिक्रिया. सरकारला कामाच्या दर्जाचं देणं घेणं नसल्याचाही आरोप. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकात देखील पैसा खाल्ला. येणाऱ्या विधानसभेत अशा लोकांना जनता बाजूला करेल, रोहित पवार यांची सरकारवर टीका. राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करा, खासदार अमोल कोल्हेंची मागणी. शिवभक्तांना शांतता राखण्याचंही कोल्हेंचं आवाहन. महाराष्ट्राच्या इतिहासात शिवरायांचा लावलेला पुतळा कधीच पडलेला नाही, असा कमकुवत पुतळा बसवताच कसा? राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाडांचा सरकारला सवाल. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल या सरकारला किती आदर आहे हेच यातून दिसतंय. या सरकारचा निषेध करावा तेवढा कमी, आमदार सतेज पाटील यांची टीका. अरबी समुद्रातील स्मारक तर पाहायला मिळालंच नाही, मात्र अलीकडे पुतळा जो उभारला होता तो पडला. विश्वजित कदमांची टीका. पंतप्रधानांना खुश करण्यासाठी घाई गडबडीत पुतळा उभारल्याची ही टीका. शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी दोषींवर कारवाई झाली पाहिजे, नाहीतर राज्यभर आंदोलन करू. ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचा इशारा. महाराष्ट्राच्या जनतेला आपली अस्मिता अवघ्या 8 महिन्यात कोसळताना बघावी लागेल असं वाटलं नव्हतं. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून यशोमती ठाकूर यांची टीका. राजकोट किल्ल्यावरील पुतळा बसवण्याचं काम करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करा. शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मराठा आंदोलक मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामातील भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसचा राज्यभर आंदोलन. काँग्रेस नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलन करून शिवद्रोही सरकारचा निषेध करणार. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर अहमदनगरमध्ये मराठा समाजाच्या वतीनं राज्य सरकारविरोधात निदर्शनं. संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची निदर्शनावेळी मागणी. सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडी आक्रमक. कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शनं. महायुती सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी. मुंबई गोवा महामार्गाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी. काहीही करून गणेशोत्सवापूर्वी हा महामार्ग वाहतुकीसाठी सुरळीत करा, मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश. मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे गणेशोत्सवापूर्वी नवीन तंत्रज्ञानानं भरले जाणार, मुख्यमंत्र्यांची माहिती. महामार्गाच्या कामात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी स्वतःहून लक्ष घातलंय, शिंदेंची प्रतिक्रिया. मुख्यमंत्र्यांकडून कशेडी बोगद्याची पाहणी. गणेशोत्सवापूर्वी दुसरा बोगदा तयार करण्याचा प्रयत्न. 2 टनेलमधून चाकरमान्यांना ये जा करण्यासाठी सोयीस्कर होईल, मुख्यमंत्र्यांची माहिती. मुंबई गोवा महामार्गाच्या पाहणी दौऱ्यावेळी महाविकास आघाडीची निदर्शनं. महिलांवरील अत्याचारावर योग्य कारवाई होत नसल्यानं कार्यकर्ते संतप्त, मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न. भाजप आणि मित्रपक्ष हे निवडणुका घ्यायला घाबरतात. विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ. अनिल देशमुख यांच्याकडून विश्वास व्यक्त. पक्षातून गेलेल्या अनेक नेत्यांची घरवापसीची शक्यता. थर्मामीटर लावून योग्य नेत्यांचीच पक्षात वापसी करू. अनिल देशमुख यांचं राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांबद्दल वक्तव्य.
धर्मराव बाबा आत्राम यांच्या विरोधात आत्राम यांची कन्याच निवडणूक लढवणार असल्याचा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा गौप्यस्फोट। याबाबत आत्राम यांच्या कन्येनं 3 वेळा शरद पवारांची भेट घेतल्याचंही वक्तव्य। बदलापूर प्रकरणातील शाळेचे मागील 15 दिवसांचे सीसीटीव्ही रेकॉर्डिंग गायब। शिक्षण विभागाच्या चौकशी समितीतून बाब समोर आल्याची मंत्री दीपक केसरकर यांची माहिती। बदलापूर प्रकरणातील पीडित मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी मंत्री दीपक केसरकर घेणार। डिग्रीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी घेत असल्याची मंत्री दीपक केसरकरांची माहिती। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिका, वर्ग शिक्षिका आणि दोन्ही सेविकांवर पॉस्को अंतर्गत कारवाई करण्याची शिफारस मंत्री दीपक केसरकर यांची माहिती। बदलापूर प्रकरणावर पोलीस सस्पेंड होणार आहेत का? गृहमंत्री राजीनामा देणार आहेत का? आदित्य ठाकरेंचे सरकारला सवाल। बदलापूर प्रकरणी पीडित चिमुकलीच्या बाजूनं असीम सरोदेंकडून वकीलपत्र दाखल। पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात घाई केली आणि अपुरी कलमं लावल्याचा सरोदेंचा आरोप। महिला अत्याचाराच्या घटनांवरून खासदार प्रणिती शिंदे संतापल्या। आपल्या मुलांसोबत 1 तास तरी बसा आणि त्यांना महिलांचा सन्मान करायला शिकवा, प्रणिती शिंदेंची पालकांना विनंती। लोकसभेला तिकीट कापल्याची खंत भावना गवळींकडून पुन्हा व्यक्त। विदर्भातील मुली चांगल्या पण मराठवाड्यातील जावई इकडे येऊन कब्जा करतात। आमदार भावना गवळींचा हेमंत पाटलांना टोला। माझ्या मतदारसंघातून 2 नॅशनल हायवे जाणार आहेत, याबाबत गडकरींची चर्चा झाली। गडकरी नेहमी विरोधी पक्षातील लोकांना मदत करतात। गडकरींच्या भेटीनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया। शरदचंद्र पवार पक्षातर्फे निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी अर्ज भरून घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात। 5 सप्टेंबरपर्यंत अर्ज प्रदेश कार्यालयात सादर करण्याचं आवाहन। हिंगोलीमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची आढावा बैठक। वसमत विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी। आमदार राजू नवघरे यांच्या नेतृत्वामध्ये बैठकीचं आयोजन। भंडाऱ्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची आढावा बैठक संपन्न। अनिल देशमुखांच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे निर्देश। प्रशासकीय भवनाच्या लोकार्पणासाठी केवळ 4 तास आधी आमंत्रण दिल्यानं सुप्रिया सुळेंची नाराजी। विद्यमान सरकार संविधानाची मूल्य बाजूला ठेवून दडपशाही करत असल्याचा आरोप। नाशिकमध्ये मंत्री दादा भुसे आणि प्रकाश आंबेडकरांची अचानक भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही। प्रकाश आंबेडकर आणि दादा भुसेंकडून स्पष्ट। छगन भुजबळ यांनी आमच्या सोबत यावं। नाशकात झालेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकरांची भुजबळांना ऑफर। छगन भुजबळ हेच 100% ओबीसी नेते असल्याचाही दावा। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर। जळगाव जिल्ह्यातील ममुराबाद येथील कृषी विज्ञान केंद्राला भेट। कृषी संशोधक आणि शेतकऱ्यांशी साधला संवाद। शेतकरी संघटनांचे अध्यक्ष नितीन कदम यांच्या कार्यालय आणि प्रतिष्ठानची तोडफोड होणार असल्याची पोलिसांना माहिती मिळाली। जीवाला काही झाल्यास आमदार रवी राणा जबाबदार, नितीन कदम यांचं वक्तव्य। राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन पाटील यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड। नितीन पाटील यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडून स्वीकारलं पत्र। अबू आझमींनी घेतली राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची भेट। भेटीत जागा वाटपाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती। पुण्यात आमदार सुनील टिंगरेंनी लावलेल्या भूमिपूजनाच्या फ्लेक्सवर फक्त उपमुख्यमंत्री अजित पवारांचा फोटो। मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांचा फोटो नसल्यामुळे माजी आमदार जगदीश मुळीक यांचा फ्लेक्सवर आक्षेप। सिंधुदुर्गच्या मालवणमधील पीडब्ल्यूडी कार्यालयाची आमदार वैभव नाईक यांच्याकडून तोडफोड। राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्यानं संताप व्यक्त। शेतकरी आंदोलनादरम्यान बलात्कार आणि हत्या।
दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत कंगना रनौतचा आरोप, तर कंगनाच्या वक्तव्याशी भाजपचा संबंध नाही, पक्षाकडून अधिकृत पत्र जाहीर. मोदी सरकारची प्रचार यंत्रणा सातत्यानं शेतकऱ्यांचा अपमान करण्यात व्यस्त. शेतकऱ्यांना बलात्कार आणि परकीय शक्तींचे प्रतिनिधी संबोधणं हा भाजपच्या शेतकरी विरोधी धोरणाचा पुरावा. राहुल गांधींची कंगना रनौतवर टीका. महिला अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ अमरावतीत महिला काँग्रेसकडून रॅली. सरकारच्या विरोधात रॅलीत जोरदार घोषणाबाजी. वर्ध्याच्या सिंदी रेल्वेत तहसीलच्या मागणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचं आंदोलन. गेल्या अनेक वर्षांपासून मागणी प्रलंबित असल्यानं शरद पवार गट आक्रमक. भाजप आणि ठाकरे गटातील राड्यानंतर 2 पक्षातील कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल. ठाकरे गटाच्या 28 तर भाजपच्या 32 कार्यकर्त्यांवर सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमधील उत्तरा नगरीमधील ए सेक्टरमध्ये रस्त्याचं काम अपूर्ण. नागरिकांचा रस्त्यावर येऊन संताप व्यक्त. सांगलीच्या पलूसमध्ये राज्यातील महिला अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ रास्ता रोको. बदलापूरमधील लहान मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या, आंदोलकांची मागणी. रत्नागिरीत नर्सिंग करणाऱ्या मुलीवर अत्याचार प्रकरणी रत्नागिरीकरांनी केला रास्ता रोको. पोलिसांच्या आश्वासनानंतर संतप्त नागरिकांचं आंदोलन मागे. अमरावतीमध्ये 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना. अत्याचार करणाऱ्या नराधमाला कुऱ्हा पोलिसांकडून अटक. चंद्रपुरात 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण. दुर्गापूर भागातील घटना. आरोपीला पोस्को आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक. अधिक तपास सुरू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.